जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. भारत देशामध्ये एक देश एक कायदा, सर्वांना समान अधिकार दिला तरच भारत देशातील लोकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं मी मानेल. आज भारत देशामध्ये एवढ्या जाती आहेत की जातीनुसार लोकांना आरक्षण देणं किंवा त्यांना न्याय देणं जवळजवळ अशक्य आहे. भारतातील काही स्वार्थी लोक आरक्षण हा मुद्दा संपवायला तयार नाही आहेत, कारण त्यांना त्यांच्या मतपेटीकडे पाहून भारत देशातील राजकारणामध्ये आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. भारत देशाचं संविधान लिहितेवेळी सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत, हा संविधान लिहिण्यामागचा मुख्य उद्देश होता. सर्वांना वागण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य असावं आणि तीच गोष्ट आज भारत देशामध्ये संविधानाच्या पुस्तकात लिहून लागू करण्याची वेळ आलेली आहे. एखादा व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, तो हुशार असला तर त्याला नोकरी मिळाली पाहिजे. राजकारण असेल, नोकरी असेल, शिक्षण असेल, सर्वच क्षेत्रामध्ये सर्व लोकांना समान न्याय असणं खूप गरजेचं आहे. तरच भारत देश भविष्यामध्ये प्रगतीपथावर असेल. भारत देशामध्ये आरक्षण हा मुद्दाच समाप्त करून गोरगरीब, लहान मोठा, कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, सर्वांना कायद्याच्या चौकटीमध्ये समान न्याय देण्यासाठी समान नागरिक कायदा होणं खूप गरजेचं आहे. आई राजा उद उद बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब. हर हर महादेव, हर हर महादेव.